प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. संविधान टिकलं तर आरक्षण वाचेल, संविधान टिकलं नाही तर आरक्षण कसं टिकणार. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी विचारला रोखठोक सवाल. भाजपचा अजेंडा आहे की आम्हाला संविधान बदलायचं आहे. संविधान टिकलं तर आरक्षण वाचेल, संविधानच टिकलं नाही तर आरक्षण कसं काय वाचेल, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी नांदेड येथील ओबीसी मेळाव्यात केला. आपल्याला मिळालेलं आरक्षण टिकवायचं आहे. मोर्चे काढून आंदोलने करून जागृती होते, पण मिळालेलं टिकवायचं असेल तर सत्तेत गेलं पाहिजे. ओबीसींच्या हातात सत्ता आली पाहिजे. त्यासाठी कबाब, शबाब आणि महात्मा गांधी म्हणजे पैसा यांचा त्याग केला पाहिजे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. शासनाला कोणाला जात देता येत नाही. अस्तित्वात असणारी जात मागासवर्गीय आहे का नाही एवढंच सांगण्याचा अधिकार त्यांना असतो. नव्या जातीला जन्म देणं हा शासनाचा अधिकार नाही आणि तो अधिकार संविधानानं त्यांना दिला नाही, असं म्हणत आंबेडकरांनी राज्य सरकारवर सुद्धा टीका केली. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण यावर भाष्य करताना ते म्हटले की सडलेले नेतृत्व त्यांच्या समाजालाही न्याय देत नाही आणि आपल्यालाही न्याय देत नाही. जर जरांगे पाटलांसारखं नेतृत्व पुढं येत असेल तर आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे, पण आमच्या ताटात येऊ नको. वेगळं ताट पाहिजे असेल तर आम्ही तुम्हाला मदत करतो, असं त्यांना सांगितलं पाहिजे. मराठा आणि ओबीसी आरक्षणाची ताटं जर वेगळी राहिली तर या महाराष्ट्रात बदल घडू शकतो, असंही आंबेडकरांनी सांगितलं. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्यावर सुद्धा निशाणा साधला. मी 2-3 वेळा मोहन भागवतांची भेट मागितली होती, पण झाली नाही. या संविधानात काय वाईट आहे ते सांगा, असं मी त्यांना विचारणार होतो. तुमचं पटलं तर तुमच्या सोबत येतो आणि नाही पटलं तर आमच्या सोबत तुम्ही या, असं मी त्यांना सांगणार होतो. अशी मार्मिक टीकासुद्धा त्यांनी केली. महात्मा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामान्य माणसांपर्यंत सत्ता आणून दिली. सामान्यातला सामान्य माणूस सत्ताधारी होऊ शकतो, या अध्यक्षीय लोकशाही आल्यावर होऊ शकते का, असा सवाल त्यांनी उपस्थितांना विचारला. जो लढा फुले शाहू आंबेडकरांनी सुरू केला की शिक्षण हे सर्वांच्या दारी असलं पाहिजे, कारण शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची आठवणसुद्धा त्यांनी ह्यावेळी करून दिली. काँग्रेसवाल्याचा, भाजपवाल्यांचा आणि राष्ट्रवादीचा पोरगा कोणी दंगलीत बघितला आहे का, असा सवाल करत त्यांनी सांगितलं की दंगलीत सामान्य माणसं मरतात, सामान्य माणसं असतात. आपल्याकडं दंगल कर म्हणून कोणी सांगायला आलं तर त्यांना सांगा की आधी तुझा पोरगा पुढं कर, आम्ही त्याच्या मागं उभा राहतो. राजकारणातील नैतिकता खूप महत्त्वाची आहे. ज्या समूहाकडं नैतिकता आहे त्या समूहाकडे सत्ता आहे, हे लक्षात घ्या. इथलं राजकारणी हे त्यांच्या घरांचे उंबरटे झिजवणारा समूह निर्माण करणारे राजकारण करत आहेत. आपलं राजकारण हे इथला माणूस ताठ मानेनं जगणारा असावा, कोणापुढे झुकणारा नसावा, ह्यासाठी असलं पाहिजे, असं त्यांनी स्पष्ट केलं. हे संविधान महात्मा फुले शाहू महाराज यांच्या विचारांचे आहे. संविधान टिकलं तरच आपले अधिकार टिकणार आहेत, असंही आंबेडकरांनी नमूद केलं. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.